पण जेव्हा आम्ही समोर येऊन बघितलं ना, मला मूर्ती काय वेगळीच वाटली आणि इतकी सुंदर आहे ना, असं वाटतं ना गणपती बाप्पाकडे ना फक्त बघतच राहावं. तर मित्रांनो, समोर आहे आपल्या धारावीचं सुखकथा. इथून आहे ना सूर्यप्रकाश इतका छान पडतोय ना गणपती बाप्पावरती, भव्य रूप दिसत होतं. तर तुम्ही तो आता ना जी क्लिप आहे ना ती पुढे बघा. गणपती आला बघ, इकडे 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 मी उचलतो. चला, इथे आले आहेत आपले नंदी महाराज. सो गणपती बाप्पा एक एक येत जाईल आणि मी तुम्हाला दाखवत जाईल. तर आज आहे 15 ऑगस्ट. तुम्हा सर्वांना ना स्वातंत्र्य दिनाच्या ना खूप खूप शुभेच्छा. आणि 15 ऑगस्ट बोललं ना की तुम्हाला एक गोष्ट तर नक्की माहिती आहे, ती म्हणजे आज काय आहे, तर आज आहे महाआगमन. तर आज आपण चाललेलो आहे महाआगमनाचा व्लॉग शूट करायला. आणि ह्या मला वाटतं आजच्या दिवशी ना 20 गणपती बाप्पांचं आगमन आहे. तर ते 20 गणपती बाप्पा कुठून, तर आपल्या रेल्वे ग्राउंडचं जे परेल वर्कशॉप आहे तिथून होणार आहे, गणसंकुल वर्कशॉपच्या इथून होणार आहे आणि आजूबाजूचे जे वर्कशॉप आहे तिथून होणार आहे. तर आपण सगळं गणपती बाप्पा आहेत ना, सर्व गणपती बाप्पांना ह्या ब्लॉगमध्ये आपण नेहमीप्रमाणे जसं तुम्ही तिथे आहात असा तुम्हाला एक्सपिरियन्स देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो ना, तर तसंच आपण आहे ना हे महाआगमन काही शूट करणार आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, फटाफट निघायचं आहे परेलसाठी आणि करायचं आपल्याला महाआगमन 2026चं व्लॉग. प्रत्येकाने ना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया यांनी ना कमेंट बॉक्स ना पूर्ण भरून घ्यायचा आहे. तर काय करायचं आपल्याला, कमेंट गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो, पोहोचलो इथे. फटाफट धावत धावत आलो. ऍक्च्युली ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती ना, पण धावत धावत आलो इकडे. आणि इथे बघितलं ना पावसाला अशी झाली आहे सुरुवात, पण पोहोचलो इथे आणि इथे प्रचंड गर्दी आहे. आणि आत्ताच आम्हाला कळलं ना, इथून आता 3 गणपती बाप्पा लवकर निघणार आहेत. तर ते कुठले कुठले आहेत, तर मरोळचा विघ्नहर्ता, त्यानंतर सुंदरबागचा राजा आणि शिवडीचा राजा, असे 3 गणपती बाप्पा निघणार आहेत. आणि एक गणपती बाप्पा आहे ना असा 360 फिरणार आहे. तर बघूया मी काय करणार आहे माहिती आहे का, नेहमीप्रमाणे जसं मला घ्यायला मिळेल ब्लॉगमध्ये काही सुंदर क्षण ते तुम्हाला मी दाखवेन ह्या ब्लॉगमध्ये. तर आता काय करूया, वेट करूया नेहमीप्रमाणे गणपती बाप्पा बाहेर येण्याचा. आणि जसा गणपती बाप्पा बाहेर, तर तुम्हाला ना काही सुंदर क्षण पाहायला मिळतील आगमनाचे, महाआगमनाचे 2026चे. रॅन्डम, कारण की इकडून पण एक निघाले गणपती, समोरून पण निघाले. त्यामुळे आता एका ठिकाणी थांबणार नाही. जसे जसे गणपती बाप्पा समोर येतील ना, तसं तसं तुम्हाला दाखवत जाणार आहे. आणि सुरुवातच तसली भारी झाली बघा. आता आम्ही तिथून निघालो, तो मरोळचा गणपती बाप्पा होता आणि आता एक समोर येते कुठला तरी गणपती बाप्पा. पण आज कसं आहे, एकदम मध्ये धावा धाव नसती पळापळ. क्या बात आहे. चला, मस्तपैकी ना 3 गणपती बाप्पांचं आगमन शूट करायला मस्त मिळालं. ऍक्च्युली आम्ही खूप मागे आहोत. आणि इथून आहे ना पहिला कुठला गणपती बाप्पा निघाला आपण शूट केला, तो म्हणजे कुठला, तर मरोळचा विघ्नहर्ता. त्यानंतर आपण थोडंसं पुढे चालत गेलो, शूट करत गेलो. नंतर समोरूनच अचानक आम्हाला कुठला गणपती बाप्पा दिसला, तर शिवडीचा राजा.
आणि त्यानंतर थोडंसं पुढे आलो त्या गणपती बाप्पाचे व्हिडिओ काढत नंतर बघतो तर इथून कुठला गणपती बाप्पा निघाला तर सुंदरबागचा राजा. असे 3 गणपती बाप्पाचे मस्त क्षण पाहायला मिळाले, ते तुम्ही पुढे व्लॉगमध्ये पाहिले. आणि ना नंतर इतका जोरात पाऊस आला ना की काय विचारणार, सगळीकडे झाली शांतता. आणि आता पाऊस गेलाय आणि आता आपण पुन्हा आलोय गणसंकुल जवळ. आणि इथून आता बघूया कुठला गणपती बाप्पा बाहेर येतो ते. जसं तुम्ही आता पहिले जे शूट बघितले ना तसंच आपण काहीतरी घेण्याचा प्रयत्न करू, थोडंसं वेगळं घेण्याचा प्रयत्न करू या. आणि ही आहे आपली जागा, ही आहे आपली जागा आणि आपण इथून उभं राहून शूट करतो. वेळ आहे, अजून वेळ आहे. हे बघा गणपती बाप्पाचं आज आगमन आहे ना, तर ट्रॉली घेऊन चालले. शिवरेचा राजा फक्त एकच गणपती बघितला. एकच गणपती बघितला, आम्ही 3 बघितले गणपती. कधी? मागाशी तू लेट आलास. कुठला गणपती निघाला? कुठला निघाला? मरोळचा विघ्नहर्ता निघाला, सुंदरबागचा. आणि शिवराज गणपती आला. तो बघ दिसला, इकडे 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 मी उतरतो. दिसला काय? तो बघ तिकडे. आता जोरात गणपती बाप्पा. चला आता आपण जो गणपती बाप्पा बघितला ना ते आपण जाऊया जरा पुढे आणि बघूया एक झलक गणपती बाप्पाची. कुठे आलं? समोर आहे ना. ओके, हेलो, जय श्रीराम. जय श्रीराम. अरे वा, उधर से वो गणपती जा रहा है. बघा तर मित्रांनो, हा गणपती बाप्पा आहे भुलेश्वरचा विघ्नहर्ता. सो मित्रांनो, तुम्ही समोर बघतात आहे भुलेश्वरचा विघ्नहर्ता. चला इथे आले आहेत आपले नंदी महाराज. इथे आपल्या नंदी महाराजांचा रथ देखील आलेला आहे. काय सुंदर जोडी आहे बघा ना. हा बघूनच खूप भारी वाटलं. हाँ भाई चलो. ॲक्च्युली मित्रांनो इतकी धावपळ होते ना, माझ्यासोबत जे आले ना गौरव वगैरे हे सगळे गायब झाले, कुठे माहीतच नाही आहे. आता म्हणजे मी एक ऑलरेडी शूट करून आलो आहे. म्हणजे तो कुठला गणपती होता तर खेतवाडीचा विघ्नहर्ता. आणि इतकी भव्य मूर्ती, आणि मूर्ती पण इतकी सुंदर बनवली आहे ना. त्याच्यानंतर आहे ना ते असं सिंहांचं रथ आहे. बापरे काय किती भव्य रूप दिसत होतं. तर तुम्ही तो आता ना जी क्लिप आहे ना ती पुढे बघा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला हा गणपती बाप्पा कसा वाटलाय तो. सुंदर, वाव, काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं. बाप मोरया. माझ्या मागे ना धारावीचं सुकं करतायत. आणि जेव्हा म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की ना आज सगळीकडनं महाग म्हणत नाही तर आम्हाला कळतच नाही आहे की कुठून गणपती बाप्पा बाहेर येतो. ते तिथून आम्ही कुठल्या खेतवाडीचा विघ्नहर्ता तो शूट करत होतो तर अचानक समोर आम्हाला ही धारावीच्या सुकं करताची मूर्ती दिसली. पण जेव्हा आम्ही समोर येऊन बघितलं ना मला मूर्ती काय वेगळीच वाटली. आणि इतकी सुंदर आहे ना, असं वाटतं ना गणपती बाप्पाकडे ना फक्त बघतच राहावं, इतकी सुंदर ही मूर्ती आहे. आणि आता आम्ही ना एवढं लांबपर्यंत का आलो माहिती आहे का, गणसंकुलमधून निघालेली ती मूर्ती. आणि ना आता आम्ही परळ वर्कशॉपच्या इथे म्हणजे परेल ग्राउंडच्या इथपर्यंत आलेलो आहे. का माहिती आहे का, इथे ना लाईट्स आहेत ना, लाईट्स इथे लाईट्स खूप चांगल्या येतात आहे. त्यामुळे ना गणपती बाप्पा बघा आता आपण लाईट्समध्ये शूट करू. किती सुंदर गणपती बाप्पा दिसणार आहे आता ह्या लाईट्समध्ये.
तर मागे आहे धारावीचा सुखकथा. चला आपण पुढून जाऊन शूट घेऊया. तर मित्रांनो समोर आहे आपल्या धारावीचा सुखकथा. इथून आहे ना सूर्यप्रकाश इतका छान पडतोय ना गणपती बाप्पावरती, त्यामुळे ना तुम्हाला आता ना गणपती बाप्पा एकदम व्यवस्थित दिसत असेल. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा गणपती बाप्पा आहे ना फक्त बघतच बसावं इतका सुंदर बनवलेला आहे. थोडासा बस वगैरे मध्ये येते पण ठीक आहे, पण इथून मूर्तीवर जी लाईट पडते ना क्या बात आहे. आता खरा गणपती बाप्पा तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. चला आता आम्ही कुठल्या वर्कशॉपच्या इथे जाणार नाही आहे, तर आम्ही ना आता काय करणार माहिती आहे, रँडमली जे पण आम्हाला गणपती बाप्पा दिसणार आहेत ना ते शूट करणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं पण लाईव्ह चांगलं दर्शन होईल. म्हणजे कसं गणपती बाप्पा येतो आहे, तुम्ही बघता रे दर्शन घेतात आहे, असं आपण रँडमली शूट करूया. तिकडे जाऊया नको, कारण की तिकडे मग परत शूट करायला जास्त मिळत नाही आणि खूप गर्दी असेल. सो गणपती बाप्पा एक एक येत जाईल आणि मी तुम्हाला दाखवत जाईल की कुठला गणपती बाप्पा काय. आणि समोर बघा एक सुंदर गणपती बाप्पा येतो आहे, वस्त उभी मूर्ती आहे. आणि आता आपण त्या गणपती बाप्पाचे काही क्षण आहे ना हे तुम्हाला दाखवतो. आणि आपला मित्र आला आपल्यासोबत, सागर विरारवरून आला आहे. सागर करायचं आहे आपल्याला जोरात जोरात. ठीक आहे. आता समोरचा गणपती बाप्पा येतो तो आपण बघूया आता पुढे फुटेज यायचे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुंदर गणपती बाप्पा आहे आणि समोरून येतोय उभी मूर्ती. पण अजून कुठली गणपती बाप्पा आहे ते मला माहिती नाही आहे. ते जवळ आल्याला आपल्याला कळेल की कुठल्या मंडळाची ही सुंदर मूर्ती आहे ती. आपली मंडळी भेटली आहे आणि शूट तर आता जो आपण गणपती बाप्पा बघितला ना तो होता मुंबईचा लंबोदर. उभी मूर्ती आहे आणि मस्तपैकी आम्हाला परफेक्ट असा व्ह्यू मिळाला, मस्त क्षण मिळाला. आणि आम्ही बरोबर ब्रिजच्या या साईडलाच आहोत आणि खूप सुंदर गणपती बाप्पा बनवलेला आहे. तर आता काय करूया बघूया, अजून किती आगमन अजून बाकी आहे ते जेवढे असेल ना तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर हा गणपती बाप्पा कुठला होता, मुंबईचा लंबोदर. सो मित्रांनो आता जो समोर येतोय ना तो आहे कुर्ल्याचा महाराजा. आता बघूया अजून आपल्याला जेव्हा जवळ येईल ना तेव्हा कन्फर्म होईल की हा कुठला गणपती बाप्पा येते. पण आता एका मित्राला विचारला तर तो म्हणाला हा आहे कुर्ल्याचा महाराजा. मित्रांनो इथे ना बरेच गणपती आमचे ना म्हणजे महागमनानं शूट करून झालेले आहे. आता मला माहिती नाही एक्झॅक्टली किती गणपती अजून बाकी असतील किंवा काय नाही, पण आता काय 3 वाजून गेलेत. म्हणजे आता ना भूक लागली आणि आज घरी काय जेवलो पण नाही, काय नाश्ता पण करून निघालो नाही. तर आम्ही इथं आलो आहे कुठे चायवाय म्हणून आहे, जिथे आम्ही ना नेहमी येतो. आणि इथे चायवायमध्ये ना मिसळपाव कशी मिळते ना बघा, त्या मिसळपावमध्ये पण बरोबर काय काय देतात ते. सो इथे आलो आहे आम्ही चायवायमध्ये आणि इथे आपले सगळे मित्र बसले आहेत. आणि इथे आहे आपली मिसळ. क्या बात आहे. चला इथे आपली मस्तपैकी मिसळपाव आली आहे आणि ह्या मिसळपावमध्ये काय काय बघूया आपण. कुठली मिसळ आहे ही, मटकीची आहे का मुगाची आहे? मटकी आहे ना. तर इथे मस्तपैकी मटकीची ही मिसळ आहे आणि याच्यामध्ये बघा तर्री पण अशा ना दिसते एकदम. आणि इथे बघा आपल्याला कांदा आहे, इथे फरसाण आहे आणि इथे हा छोटा खिचा पापड तो आहे. त्यानंतर इथे आहे दही आहे आणि हे आहेत पाव.
तर मस्तपैकी तुम्ही इथे गणपती वगैरे आगमनाला वगैरे किंवा आलात नाही, इथे कुठेही आलात नाही या साईडला, तर इथे ना चाय वाय म्हणून आहे आणि इथे ना मस्तपैकी ना घरगुती सगळं ना इथं तुम्हाला ताजं आणि ना मस्त फूड मिळते. तर आम्ही तर नेहमी येतो, तर आलात तर कधी इथे नक्की या चाय वायमध्ये. हां, चला आपण एक बाईट घेऊन तुम्हाला मी टेस्ट सांगतो कशी आहे ती. टेस्ट तर मी पहिला पण केलेली आहे. एक नंबर, नेहमीप्रमाणे भारी. खूप उशीर झाला ॲक्च्युली, घरातून तुम्ही काय खाऊन नाही आलो, तर आता पण इथे आलं आहे, तर इथून खाऊनच जाऊया. लक्षात ठेवा चाय वाय.